येवला तालुक्यातील अंदरसूल येथे राष्ट्रसंत सद्गुरू निष्काम कर्मयोगी संत श्री जनार्दन स्वामींच्या तपोभूमीत हनुमान जन्मोत्सवानिमित्त महंत भास्कर गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाने व इतर प्रमुख साधू संत वृंदांच्या सानिध्यात परिसरातील शेकडो महिला पुरुषांच्या उपस्थितीत डीजेच्या भक्तिमय गीतांच्या गजरात हनुमंतरायाची मिरवणूक रथावरून काढण्यात आली। यावेळी असंख्य महिला व कुमारिकांनी सुंदर कलश डोक्यावर घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले, तर गावातील व परिसरातील असंख्य भाविकांनी डीजेच्या वाद्यवृंदांमध्ये भक्तिमय गीतांच्या तालावर आपला ठेका धरत बेधुंद होऊन नाचले आहेत। मिरवणूक संपूर्ण अंदरसूल गावातून काढण्यात येऊन आश्रमात आल्यानंतर विविध कार्यक्रम पार पडले। त्यानंतर महाप्रसादाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घेतलाय। राम रसायन तुम्हरे पासा सदा रहो रघुपति के दासा, तुम्हरे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे। भारतीय संस्कृतीतील देश विदेशातील भक्तगण भल्या पहाटे उठून शुचिर्भूत होत मारुतीरायाच्या उपासनेत दंग झाले। मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा पठण केली। ज्यांच्याजवळ रामनामाचे रामबाण औषध आहे अशा हनुमानाची केलेली भक्ती ही रामापर्यंत पोहोचते आणि जन्मजन्मांतरीचे दुःख दूर होतात। जिथे राम तिथे हनुमान आणि जिथे हनुमान तिथे राम, कारण हनुमंताच्या हृदयातच राम आहे। पवनसुत हनुमान हे जीवनात ऊर्जा देणारे आदर्श असे दैवत आहे। रुद्र अवतार रामभक्त हनुमान हे गुणसागरच, बल बुद्धी संपन्न हनुमान हे मानसशास्त्र, राजनीती, साहित्य, तत्वज्ञान यात पारंगत होते। अत्यंत विश्वासू असे स्वामी निष्ठेचा आदर्श रामराज्य हनुमंताशिवाय अशक्यच होते। हनुमान हे श्रीरामाचे निस्सीम भक्त, सेवक, सैनिक आणि सहयोगी होते। त्यांनीच प्रभू श्रीरामांची सुग्रीवाशी भेट घडवून वानरसेना मिळवून दिली। युद्धात बिकट प्रसंगी संजीवनी आणण्यास पर्वतही खांद्यावर वाहण्याचे सामर्थ्य हनुमंताचेच। आदर्श हनुमानाची मंदिरे समर्थ रामदास स्वामींनी गावोगाव स्थापन केली। मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयुथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये। बुद्धिवंतांमध्ये श्रेष्ठ हनुमानाला लाभले तसे रामनामाचे कवच आपणास लाभो। चिरंजीव रामभक्त हनुमान जन्मोत्सवाने आपली भक्ती द्विगुणित हो। आपल्या जीवनात सर्व संकट निवारक हनुमान बळ लाभो हीच शुभेच्छा महात्माजींनी दिली आहे। स्टार न्यूजसाठी मुकुंद आव्हाड, निफाड।